नमस्कार, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. आपला आजचा जो विषय होता, तर नवीन गाडी घेताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. आपण जेव्हा गाडी घ्यायचं ठरवतो त्यावेळेस आपल्या डोक्यांमध्ये एक फुल एन्जॉयमेंटचं एक्साइटमेंट असते, एन्जॉयमेंट असतं की आपल्याला गाडी घ्यायची आहे. तर या घाई गडबडीमध्ये, त्या एक्साइटमेंटमध्ये, उत्सुकतापणामुळे आपण गाडी घेताना ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ते आपण देत नाही आणि तिथे आपली गफलत होते. आणि काही जे डीलर्स असतात किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्या नजरेखालून जातात, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. थोड्या दिवसांनी आपल्याला कळतं, काही महिन्यांनी, काही आठवड्यांनी आपल्याला कळतं की आपल्या इथे इथे नुकसान झाले. कदाचित आपण त्यावेळेस जर ध्यान दिलं असतं तर आता हे नुकसान झालं नसतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय काय काळजी घ्यायची हे मी नक्की सांगेल. तर सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पण गाडी घ्यायचा विचार करताय, आपल्या फॅमिलीमध्ये जेव्हा पण आपण गाडी घ्यायचा विचार करतो, सगळ्या फॅमिलीला सोबत बसवा आणि तुम्ही एक डिसाईड करा की आपल्याला कुठल्या गाडीची गरज आहे आणि आपण कुठली गाडी घ्यायला जातोय. म्हणजे गाड्यांचे प्रकार जर बघायला गेलं तर हॅचबॅक आहेत, सिडान आहेत, सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत, कॉम्पॅक्ट सिडान आहेत, एसयूव्ही आहेत, मिड साईज एसयूव्ही आहेत, मायक्रो एसयूव्ही आहेत. तर तुम्ही आधी फॅमिलीसोबत डिस्कस करा की आपल्याला कुठल्या गाडीची गरज आहे, डे टू डे लाईफमध्ये आपल्याला कुठली गाडी उपयोगी ठरणार आहे. सगळ्या फॅमिलीचं ओपिनियन घ्या. असं व्हायला नको की आपण याला विचारलं नाही, त्याला विचारलं नाही. सगळ्या फॅमिलीचं ओपिनियन घ्या, कारण की सगळ्यांना गाडी वापरायची असते, सगळ्यांना गाडीत बसायचं असतं, सगळ्यांना प्रवास करायचा असतो. भलेही त्यांना गाडीतलं काही कळो न कळो, पण सगळ्यांचं ओपिनियन घ्या की असं असं गाडी घेतोय, तर तुमचं मत काय. सगळ्यात पहिला पॉईंट हा आहे. त्याच्यानंतर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करा की गाडीचं फ्यूल कोणतं चांगलं आहे. म्हणजे पेट्रोल गाडी चांगली राहील, डिझेल गाडी चांगली राहील, सीएनजी किंवा ईव्ही. सगळ्यांचे एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स असतो. जसं की माझ्याकडे डिझेल गाडी, तर मी डिझेलचा एक चांगला तुम्हाला ओपिनियन देऊ शकतो. मी पेट्रोल पण वापरलेलं, मी पेट्रोलचंही तुम्हाला चांगलं ओपिनियन देऊ शकतो. तसेच तुमचे जे काही मित्र असतील त्यांच्याकडे कुठलीही गाडी असो, त्यांना विचारा की कुठली गाडी माझ्यासाठी चांगली असेल, किंवा तुम्ही स्वतः अनालिसिस करा. जसं की मी व्हिडिओ पण बनवलेला आहे याच्या आधी, पेट्रोल, डिझेल, ईव्ही या गाड्यांवर, की तुमचा रन किती आहे. जर खूप जास्त रन असेल, सिटीमध्ये लोकलला तुम्हाला जास्त फिरायचं आहे आणि तुमच्याकडे ऑलरेडी एक गाडी असेल घरामध्ये, बरेचसे लोक असं असतात की सेकंडरी गाडी प्रेफर करतात. जर तुमची पहिली गाडी असेल तर नक्कीच तुम्ही, मी तर सांगतो, फ्युअलकडे जा. म्हणजे पेट्रोल असो, डिझेल असो किंवा सीएनजी असो. ईव्ही जर घेताय तर तुमच्याकडे ऑलरेडी एक गाडी पाहिजे. जर माझ्या अनुभवानुसार सांगतो मी, जर ईव्ही घेताय तुमच्याकडे प्रायमरी कार दुसरी एखादी पाहिजे आणि सेकंडरी कार तुम्ही एक ईव्ही म्हणून घेऊ शकताय. जर तुमचा रन 1500-1600 किलोमीटर महिन्याला जर असेल, 1000 किलोमीटर 1500 किलोमीटर जर महिन्याला असेल, तर तुम्ही डोळे झाकून पेट्रोल गाडी घ्या. पण तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा, स्वतः डिस्कस करा फॅमिलीसोबत, सगळ्यांसोबत, की आपला रन किती आहे आणि आपल्याला कुठली गाडी घ्यायची, म्हणजे कुठलं फ्यूल घ्यायचंय, कुठलं इंजन घ्यायचंय. त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की तुम्हाला कुठल्या साईजची गाडी घ्यायची आहे. म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला लागत होती हॅचबॅक किंवा आपल्याला लागत होती कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि आपण घेतली 7 सीटर. तर सगळ्यात सोबत डिस्कस करा तुमच्या फॅमिलीची नीड काय आहे, तुमची नीड काय आहे. जर तुम्हाला वर्षभर साधारणपणे 6-6 महिने जर कुठे जायला लागत असेल, तुम्ही सिंगल प्रवास करताय किंवा को पॅसेंजर म्हणून सोबत प्रवास करताय, दोघं तिघं तुम्ही प्रवास करताय आणि तुमची हॅचबॅक असो किंवा कॉम्पॅक्ट सिडान असो किंवा मायक्रो एसयूव्ही असो, याच्यामध्ये तुमची जर गरज भागत असेल आणि तुम्ही जर 7 सीटर घेतली, तर नक्की सांगतोय तुमच्यासाठी तुम्ही ते हेडेक करून घेताय. शो ऑफसाठी म्हणा किंवा मग एक स्टेटस सिम्बॉल म्हणून किंवा मग लोकांना, सोयऱ्याधाऱ्यांना दाखवण्यासाठी जर तुम्ही मोठी गाडी घेताय तर तुम्ही चूक करताय. स्वतः आधी एक तुम्ही गरज ओळखा, तुम्हाला कुठल्या गाडीची गरज आहे. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की जवळपास आम्ही 2-3 महिने तर आम्हाला सिंगलच चालवावं लागतं, पण विकेंड्सला किंवा मग 2-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी आम्हाला फॅमिली सहित कुठेतरी फिरायला जायला लागतं. तर त्यावेळेस आम्हाला गाडीची जी स्पेस असते त्याच्यामध्ये कमतरता भासते. तर मित्रांनो, एक खूप छोटा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर 2-3 महिने कंटिन्यूस छोटी गाडीमध्ये जर तुमचं काम भागत असेल, तर तुम्हाला छोटी गाडीच घ्यायला पाहिजे. आणि जर महिन्याच्या काठी किंवा विकेंड्सला जर तुम्हाला कुठे फिरायला जायचंय आणि तिथे जर तुम्हाला 7 सीटर लागत असेल, तर नो प्रॉब्लेम, तुम्ही कुठल्याही मित्राची तुम्ही गाडी घेऊ शकता किंवा रेंटवर आता गाड्या सहज अवेलेबल्स आहेत. पण त्या एका दिवसाच्या गरजेसाठी तुम्ही रोजचं नुकसान नका करून घेऊ. जिथे तुम्हाला कॉम्पॅक्ट एसयूव्ही किंवा छोट्या गाड्यांमध्ये तुमचं जर काम भागत असेल, तर तुम्हाला 7 सीटर घ्यायची काही गरज नाही. पण ही सर्वात आधी तुम्हाला स्वतःच्या माइंडला, स्वतःचे जे विचार असतात त्यांना कंट्रोल करावं लागेल की नाही, आपल्याला ही गाडी सफिशियंट आहे आणि हीच आपल्याला गाडी घ्यायची, मोठ्या गाडीची काही गरज नाही. जर गरज असेल तर नो डाऊट तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुम्हाला विचार करायचा आहे की गाडी घेताना आपण गाडी कुठून घेतोय. म्हणजे साधारणपणे ज्यावेळेस मी ही गाडी घेतली होती, मी हिंगोलीवरून ही गाडी घेतली. साधारणपणे तुम्ही ज्यावेळेस गाडी घेताय त्यावेळेस गाडीचं ते कोटेशन असतं. कुठल्याही शोरूमला जातो आपण, ठरवतो की या कंपनीची आपल्याला XYZ कंपनीचे आपल्याला XYZ मॉडेल घ्यायचे. जसे की टाटा नेक्सॉन मी घेतली होती. तर तुम्ही अनालिसिस करा, प्रत्येक तुमच्या जवळचे जेवढे पण शहर आहेत त्या 2-3 शहरामध्ये जा, जेवढे पॉसिबल होईल तेवढे शोरूम फिरा आणि गाडीच्या किमती तुम्ही टॅली करा.
कुठे तुम्हाला 10,05,000 सांगतील, कुठे तुम्हाला 10,15,000 सांगतील किंवा 10,500 सांगतील, कुठे तुम्हाला 9,95,000 सांगतील. 4-5 शोरूमचं तुम्ही कोटेशन घ्या. यामध्ये हा जो पिरियड असतो तो खूप गफलतीचा पिरियड असतो मित्रांनो. ज्यावेळेस आपल्याला गाडी घ्यायची असते, एक डोक्यामध्ये एक भूत गेलेलं असतं आपल्याला की गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची, या दिवसाला आपली गाडी घ्यायची. तिथे जर तुम्ही स्वतःला कंट्रोल केलं तर मी नक्की सांगू शकतो की तुम्ही नुकसानापासून वाचू शकता. 100% नुकसान होतच असं नाही, पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घाई गडबडीमुळे किंवा अतिउत्साह केल्यामुळे नुकसान होतात. तर तुम्ही 2-4 ठिकाणचं जे कोटेशन असतं ते टॅली करा. कुठे तुम्हाला चांगलं पडतं, कुठे तुम्हाला चांगलं पडत नाही किंवा कुठे तुम्हाला स्वस्त पडतं. जिथे आपल्याला स्वस्त कुठलेही बघा, पैसे असतात सगळ्यांचे महत्त्वाचे असतात, आपले मेहनतीचे पैसे असतात. 5,000 जरी वाचले तुमचे तरी ते 5,000मध्ये बऱ्याच काही गोष्टी होतात. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ बनवायचा हेच उद्देश आहे की 2-4 ठिकाणी तुम्ही कोटेशन घ्या जिथे तुम्हाला कमी भेटेल. बिनधास्तपणे तुम्ही त्यांच्यासोबत निगोशिएट करा, भावताल करा. आता असं वाटू देऊ नका की एवढ्या मोठ्या शोरूमला आपण आलोय, कसं निगोशिएट करणार. बिलकुल नाही, तुम्ही निगोशिएट करू शकता. तुम्ही कमी जास्त त्यांना विचारू शकता की इथे कमी करा, तिथे कमी करा. इन्शुरन्स तुम्ही टॅली करा. गाडीमधले ॲसेसरीज जे असतात, जसे की मड फ्लॅप्स असो, मॅटिंग्स असो, सीट कव्हर्स असो, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. कोटिंग असो, अंडर कोटिंग असो, बाह्य कोटिंग असो, सगळ्या ज्या कोटिंग असतात त्याच्यामध्ये तुम्ही निगोशिएट करू शकता. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही कोटिंग वगैरेच्या भानगडीत पडायलाच नाही पाहिजे. गाडी घेताना ज्यावेळेस तुम्ही नवी गाडी घेता, डीलरचं या गोष्टींकडे खूप जास्त लक्ष असतं. तुम्हाला ॲसेसरीज चिटकवायच्या, तुम्हाला कोटिंग्स चिटकवायच्या, ह्या गोष्टींमध्ये त्यांचा जास्त प्रॉफिट असतो. माझं तर म्हणणं आहे की ह्या गोष्टी न घेण्याचाच तुमचा फायदा आहे. ह्या गोष्टी तुम्ही बाहेरून पण करू शकता. जे इलेक्ट्रिकलचा पार्ट असतो, म्हणजे जसं की तुम्हाला फॉग लॅम्प्स इन्स्टॉल करायचे आहेत, टेल लॅम्प्स इन्स्टॉल करायचे आहेत. आता बऱ्याचशा जे हायर मॉडेल्स असतात, टॉप एंड्स असतात, त्यांना टेल लॅम्प्स पूर्ण कनेक्टेड टेल लॅम्प्स येतो. पण आता जसं की हे मॉडेल आहे टाटा नेक्सॉनचं स्मार्ट प्लस सेकंड बेस मॉडेल आहे, तर याच्यामध्ये टेल लॅम्प्स येत नाही. अशा जर गोष्टी तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायच्या असतील तर तुम्ही ते शोरूमकडूनच करून घ्या. पण सीट कव्हर झालं, मड फ्लॅप्स असतं, डोर वायझर झालं, किंवा मग ह्या अशा छोट्या छोट्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात तुम्ही बाहेरून करून घ्या. नक्कीच तुमचे पैसे वाचतील. तर अशा ठिकाणी तुम्हाला थोडंसं स्मार्टनेस दाखवायचा आहे. थोड्या ठिकाणी कम्पेअर करा. त्यांना सांगा की असं असं आम्हाला इथे इथे भेटतंय, तुमचे नक्की पैसे वाचतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे पैसे इन्शुरन्समध्ये पण वाचू शकतात. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर गाडी घेताना या गोष्टींकडे खूप लक्ष द्या. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचे 100% मी सांगतो पैसे वाचतील. थोडंसं स्मार्टनेस दाखवायचं असतं की ॲसेसरीज फ्री आहेत. अशा गोष्टी तुम्ही जर केल्यात तर एक त्यांना विकायचीच असते, तुम्हालाही घ्यायची असते, पण घेणाऱ्याला गडबड जास्त असते. त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा डीलर्स घेतात. सगळे डीलर्स खराब असतात असं नाही, पण कदाचित तुमचं नशीब खराब असेल, तुमचा संपर्क जर खराब डीलरसोबत पडला तर असं तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो आता आहे, जेव्हा तुम्ही गाडी पसंत करता, सगळा तुमचा सौदा झालेला असतो, गाडीचं एक कोटेशन तुम्हाला मिळालं, ते तुम्हाला पसंत आले, 2-4 कोटेशन ज्यावेळेस तुम्ही टॅली करता, तुमच्या एका मनामध्ये तुमचं कोटेशन भरलंय, तुम्ही आता ठरवलंय की आपल्याला ही गाडी घ्यायची, त्यावेळेस डीलरचं काम असतं की तुम्हाला तुमच्याकडून डाऊन पेमेंट नाही, एक बुकिंग अमाऊंट घ्यायचं. बुकिंग अमाऊंट घेतल्याच्या नंतर तुमची गाडी बुक झाली असं ते तुम्हाला सांगतात. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथेच असतो आणि इथेच आपल्यासोबत मोठा गेम होतो. ज्यावेळेस आपले पेमेंट करायची वेळ येते, ते तुमच्याशी फोन करतील 10 तारखेला. समजा तुम्ही 1 तारखेला गाडी बुक केली, 10 तारखेला तुमची गाडी आली, तुम्हाला फोन करतील 9 तारखेला, सर तुमच्या डिलिव्हरी आहे, तुम्ही जी उरलेली पेमेंट आहे, जर इन्शुरन्स जर तुम्ही लोन करताय तर नो प्रॉब्लेम, ते डायरेक्ट शोरूमच्या खात्यावर किंवा RTGS जमा होऊन जाईल. पण जे उरलेलं 2 लाख 3 लाख 4 लाख जे काय असतील तुमचं डाऊन पेमेंट असतं, ती पेमेंट जी असते ती करायची नाही मित्रांनो. इथे आपण सगळ्यात मोठी चूक करतो. ते तुम्हाला फोन करतील, डीलर्स जे असतात ते तुम्हाला फोन करतील, सेल्समन तुम्हाला फोन करतील की सर तुमची जी उरलेली पेमेंट आहे, उद्या आपली गाडी आलेली आहे शोरूमला, ती उरलेली जी पेमेंट आहे ती करून टाका, म्हणजे पासिंग होऊन जाईल, सगळ्या गोष्टी होऊन जातील. आपली खातर केल्याशिवाय पेमेंट द्यायचं नाही. काही जरी झालं तर स्वतः आधी सेल्फ सॅटिस्फॅक्शन करून घ्यायचं की आपल्याला हो माझी ही गाडी आहे, मला गाडीचा PDI करायचा आहे. गाडी कंपनीतून PDI करूनच येते मित्रांनो, नो डाऊट. कंपनीवर आपल्याला काहीही तीळ मात्रही शंका नाही आहे. कंपनीतून गाडी PDI करूनच येते, ऑल ओके म्हणून येते गाडी. आपल्याला PDI करायचं आहे डीलरसाठी, कारण की कसं असतं, डीलर कुठल्याही सिटीमध्ये, ग्रामीण भागामध्ये शोरूम जे असतात त्यांना गाड्या थोड्याशा काढताना, उतरवताना किंवा रोडनं काही चालत येतात, जशी की ही गाडी बीडवरून चालत आली होती. तर अशा चालण्यामध्ये गाडीचं कुठं डेंट होतं, कुठे मार लागतो, काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात, स्क्रॅचेस होतात. आपला मेहनतीचा पैसा आपण लावतोय तर त्या बदल्यात आपल्याला वस्तू चांगली भेटली पाहिजे, उद्देश हाच आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण पेमेंट करतो, ते पेमेंट करण्याच्या आधी तुम्हाला गाडीचा PDI करायचा आहे. पूर्ण खातिर करून घ्यायची की हो ही गाडी मला पसंत आहे, ह्या गाडीवर कुठलाही स्क्रॅच नाहीये. जर स्क्रॅच असतील, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तिथल्या तिथे तुम्ही निगोशिएट करू शकता, नो प्रॉब्लेम. पैसे कमी करा, नाहीतर गाडी आम्हाला घ्यायची नाही, असं तुम्ही सरळ सांगू शकता.
आपल्या जोपर्यंत आपण पैसे देत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण अधिकार असतो, आपल्याकडे पूर्ण पॉवर्स असतात कॅन्सल करण्याचे किंवा निगोशिएट करण्याचे किंवा डिस्काउंट करण्याचे. ह्या गोष्टी तुम्ही करा मित्रांनो. सगळ्यात मोठी गफलत इथेच होते, तर ह्या गोष्टींपासून सावध राहा. नंतर ज्यावेळेस तुमच्या गाडीची डिलिव्हरी डेट असते, समजा आपण 10 तारखेला गाडी तुमची शोरूमला आली, तुमचा पीडीआय करून झाले, तुम्ही पेमेंट दिले, सगळ्या गोष्टी झाल्या, 11 तारखेला आपल्याला गाडीची डिलिव्हरी करायची. गाडीच्या डिलिव्हरीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला गाडीचं पीडीआय करायचं की हो ही तीच गाडी आहे ज्या गाडीचं आपण पीडीआय केले. त्याच्यानंतर तुम्हाला गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स घ्यायचे, म्हणजे टॅक्स इनवॉइस, गाडीचा आरसी समजा पोस्टाने येईल, नो प्रॉब्लेम. गाडीचे जे फास्टॅग्स वगैरे ज्या गोष्टी असतात ते चिटकवून घ्यायच्यात, गाडीचा टॅक्स इनवॉइस घ्यायचे, गाडीचे इन्शुरन्सचे पेपर आणि डीलरकडून ज्या दिवशी तुम्ही गाडी घेतलात त्या दिवशीचं गाडीचं बिल, त्यांच्या शोरूमच्या नावाने बिल असतं, ते बिल तुम्हाला घ्यायचं मित्रांनो. बिल घेण्यासाठी बिलकुल अनाकानी करू नका, नंतर देतो, आज देऊ, उद्या देऊ, सध्या बिल बुक नाही. नो एनी कॉम्प्रोमाइज इन बिल. बिलामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. बिल तुम्हाला घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे. त्या दिवशी घेतलं नाही तरी चालेल, दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला बिल घ्यायचं. गाडीचं बिल एक खूप एसेन्शियल डॉक्युमेंट आहे मित्रांनो. जर कदाचित काही प्रॉब्लेम आला समोर तर बिल एक व्हॅलिड डॉक्युमेंट आहे, तर ते घेण्यापासून वाचू नका. त्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या नवीन गाडी घेताना आपल्याला थोडंसं लक्ष द्यायला लागतं, थोडंसं लक्ष द्यावंच लागतं. थोडंसं म्हणल्यापेक्षा 100% आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या, कारण की आपली पहिली गाडी असते, पहिली गाडी खूप महत्त्वाची असते. आपण एकदा गाडी घेतल्यानंतर किमान पण 5-7 वर्ष तरी गाडी बदलत नाही. बरेच लोक जे असतात 90% लोक तरी आपल्याला 10-10 वर्ष गाड्या वापरतात. त्यामुळे 10 वर्ष जी गोष्ट आपल्याला वापरायची आहे त्यासाठी आपल्याला थोडेसे पॉईंट्स जे असतात ते लक्ष देणं आपल्याला काही वावगं ठरणार नाही. मी जे पॉईंट सांगितले त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या, कारण की आपला खूप मेहनतीचा पैसा असतो. ज्यावेळेस मी गाडी घेतली होती हे सगळे पॉईंट्स मी फॉलो केले होते, त्यामुळे मला तरी गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आढळला नाही. तुम्ही पण जेव्हा आपण नवी गाडी घेताय त्यावेळेस हे सगळे पॉईंट्स फॉलो करा. आपल्याला कुणाला लाजायची गरज नाही, कुणाला भ्यायची गरज नाही. आपला पैसा असतो, आपण खर्च करतोय, आपल्याला वस्तू घ्यायची, तर आपली जोपर्यंत खातर होत नाही तोपर्यंत आपल्याला वस्तू ती घ्यायची नाही, त्याच्यासाठी आपल्याला पेमेंट करायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे ज्या तुम्हाला एकदा परत समराईज करून सांगतो, म्हणजे ज्या गाडीची गरज आहे आपल्याला तीच गाडी घ्यायची. उगाच सोऱ्याधाऱ्यांच्या शो ऑफ मध्ये किंवा आपल्याला कुणाला तरी दाखवायचे अशा गोष्टींमध्ये आपल्याला वायफळ पैसा घालायचा नाहीये. तुम्हाला जर हॅशबॅकची गरज असेल तर हॅशबॅकच घ्या. पेट्रोल, डिझेल, सीएनजी तुम्ही तुमचं ठरवा की तुमचा रन किती आहे, त्यानुसार तुम्ही फ्यूल सिलेक्ट करा. सिटीमध्ये जर रन असेल तर नो डाऊट तुम्ही ईव्ही गाडी घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं की गाडीचं मॉडेल कोणतं घ्यायचं आहे, म्हणजे टॉप मॉडेल घ्यायचं आहे, बेस मॉडेल घ्यायचं आहे, बेस व्हेरियंट घ्यायचं आहे. तुमची जशी गरज असेल, जसं बजेट असेल, लोकांचा विचार नाही करायचा मित्रांनो. जसं आपलं आहे तसं तुम्हाला गाडी घ्यायची. बेस मॉडेलमध्ये काही कमी जास्त नसतं, बेस मॉडेलमध्ये काय कमीपणा नाही, आणि टॉप मॉडेल घेणं म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत आहे असंही नाही. जशी आपली गरज असते तसं आपल्याला मॉडेल घ्यावं लागतं, सिलेक्शन करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं की आपल्याला गाडी कुठून घ्यायची, कोणत्या शोरूमहून. म्हणजे टॅली केल्यानंतर तुम्हाला ठरवायचं की आपल्याला या शोरूमने चांगली डील दिली आहे तर इथे तुम्हाला गाडी घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला पीडीआय करून घ्यायचा आहे. गाडीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे पीडीआय. पेमेंट करण्याच्या आधी तुम्हाला गाडीचा पीडीआय करायचा आहे. खातर झाल्याच्या नंतरच तुम्हाला गाडीचं पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या दिवशी तुम्हाला गाडीचे सगळे पेपर्स घ्यायचे, म्हणजे टॅक्स इनवॉइस, फास्टॅग, सगळे गाडीचे कागदपत्र जे असतात, म्हणजे बिल वगैरे ज्या गोष्टी असतात त्या सगळे तुम्हाला घ्यायच्यात. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मित्रांनो फॉलो करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि चॅनलला असंच प्रेम देत राहा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.